सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोली यांच्यावर कथित जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। फिर्यादीनुसार कथित गौण खनिज उत्खननाचे चित्रीकरण करून व्हिडिओ प्रसारित केल्याच्या रागातून संशयितांनी ढोली यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। समाजहितासाठी आवाज उठवणाऱ्या माजी सरपंचावर झालेला हल्ला निषेधार्ह असून आरोपींवर कठोर कारवाई करून गौण खनिज उत्खनन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावामध्ये जे माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोले यांच्यावर जो काल परवा जो कथाकथित हल्ला झाला, खरं तर त्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। कारण आपण बघतो आहोत की एखादा लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न सोडवित असताना त्यांच्या समस्या रस्त्याच्या बाबत असतील किंवा इतर काही समस्या असतील त्या मांडत असताना जर एखाद्याने त्यांच्यावर हल्ला करणं ही गोष्ट नक्कीच खेदाची आहे। याचाच अर्थ असा आहे की राज्यामधली जी कायदा सुव्यवस्था आहे याचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा आहे। आज आपण बघतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आज जे गौण खनिज उत्खनन सुरू आहे, जे बेकायदेशीररित्या गौण खनिजांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, यामध्ये आपण बघितलं असेल तर या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांची एवढी मजल झालेली आहे की त्यांनी अनेक प्रकारचे जे काही शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांच्यावर हल्ले केलेले आहेत, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे तलाठी असतील, तहसीलदार असतील, पोलीस यंत्रणा असतील, आता तर त्यांची मजल लोकप्रतिनिधींवर हल्ला करण्याइतपत देखील गेलेली आहे। खरं तर अशा काही ज्या नारादम असतील किंवा जे अशा प्रकारचे उत्खनन करत असतील, अशा बेकायदेशीर उत्खननांची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई व्हायला हवी। कारण हा विषय केवळ हा डुबेरे गावचा किंवा सिन्नर तालुक्यातील नाही आहे, तर हा संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर बघितलं असेल तर गौण खनिजांचा चुकीच्या पद्धतीने तिथे गौण खनिजांची वाहतूक केली जाते, त्याचं उत्खनन केलं जातं। खरं तर जे रॉयल्टी भरलेली असेल, जो परवाना दिलेला असेल तेवढ्याच स्वरूपात त्याचं उत्खनन होतं का ही संबंधित यंत्रणेने चौकशी करायला हवी आणि जर सदरील हल्ल्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला हवी। जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण जर बघितला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावतोय आणि खऱ्या अर्थाने आजही या कायदा सुव्यवस्थेबाबत जे राज्याचे गृहमंत्री आहेत या गृहमंत्र्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांकडे संबंधित खातं आहे। आम्ही अनेकदा सांगतो की राज्याला एक स्वतंत्र असा गृहमंत्री नेमण्यात यावा। जर यांच्याकडे गृहमंत्री पदाचा दावेदार कोणी चांगला चेहरा नसेल तर यांनी इतर पक्षातून एखादा चांगला चेहरा जो असेल त्याला त्यांनी ते खऱ्या अर्थाने गृहमंत्री पद दिलं तर काही वावगं ठरणार नाही। परंतु आमची सांगण्याचा एकच उद्देश आहे की जर येणाऱ्या काळामध्ये हे जे संबंधित हल्लेखोर यांच्यावर जर योग्य ती कारवाई झाली नाही तर याच्यापुढे नक्कीच आम्ही गंभीर स्वरूपाची जर दखल घेतली गेली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचा सिन्नर तालुका बंद करण्याचा इशारा आम्ही देत आहोत आणि याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित राहील असा इशारा देखील या निमित्ताने देत आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।